नितांत प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व प्रेज जिसाने आमचे बंधुतुल्य मित्र आहेत, आमचे क्लासमेट आहेत, त्यांचे या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत। आणि मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीवीर खेळाडू सागर आणि त्याच्या साथीने रोशनला तुम्ही पाहतायत। रोशनचा कालचा खेळ जबरदस्त होता, अप्रतिम होता। त्याच्या खेळीच्या जोरावरती जर्मन इनगाव संघाने 60 पेक्षा जास्त धावा कालच्या मॅच मध्ये बनवल्या। भरत दादा आपलं स्वागत आहे। आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत, प्रेज जिसाने आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत। दोन्ही संघाला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा। नेक्स्ट मॅच जाणता राजा बदलापूर आणि जर्मन क्रिकेट संघ एरन जाड। मॅचला होते सुरुवात। विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन, स्विच इट। पहिला फटका आपण पाहतोय, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय, क्षेत्र मोकळं होतं आणि गॅप मधून चेंडू ढकलण्यात आलाय। बॉल चालला सीमा पार, धावा इथे मिळतील 4। आगमन होते, सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। संदेश आपलं या स्पर्धेच्या वतीनं जाऊया मॅचच्या दिशेने। स्विचिटच्या माध्यमातून एक फटका जबरदस्त पाहायला मिळाला। सलामीवीर फलंदाज सागर जो जहनुमान इनगाव संघाचा एक आक्रमक खेळाडू आहे। नॉस्ट अगेनला रोशन जाधव, या खेळाडूला देखील कसं विसरून चालेल। काल त्याच्या खेळीच्या जोरावरती जहनुमान इनगाव टीमने पहिल्या सामन्यावरती शिक्का मोर्तब केला आणि आता सेकंड राऊंडची पहिली लढत पाहतोय। प्रतीक पिसेकरच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात झाली आहे। या अगोदर आपल्याला पाहायला मिळाली नजाकत, त्यानंतर पुन्हा एकदा ताकदीचा वापर करत असताना एक टप्पा घेत बॉल चालला ऑन साइडला, सीमा पार, धावा मिळतील 4। दोन सलग चौकार आलेत आणि सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते। प्रतीक पिसेकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, या अगोदरच्या मॅच मध्ये देखील हे षटक अत्यंत महागडं ठरलं, परंतु प्रतीक पिसेकरने जितक्या धावा खर्च केल्या ना त्यापेक्षा जास्त धावा त्याने वसूल केल्या। सेकंड इनिंग मध्ये 39 धावांची बहारदार इनिंग त्यांनी साकारली आहे आणि त्या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना आपल्या संघाला विजय संपादित करून दिला। तर प्रतीक पिसेकरने हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो, राईट आर्म ओव्हर द विकेटने षटक क्रमांक पहिलं चालू आहे, जिथे धावा संख्येचा विचार केला तर अद्यापपर्यंत 9 धावा धाव फलकावरती आहेत। स्ट्राइक इनला रोशन, फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफला, इथे मिळते एक सिंगल धाव। अनिकेत असेल, स्वप्नील भगत असेल, चांगले खेळाडू तुम्हाला या संघामध्ये। प्रतीक तरेला तुम्ही पाहू शकाल, निरंजन पिसेकर असेल, नितीश पिसेकर, ज्युनियर मयूर पिसेकर, या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। धीरज असेल, प्रज्वल खडक बांधला तुम्ही पाहू शकाल। यावेळेस आपण पाहतो नटराज स्टाईलने मागचा पाय जणू काय वाखवला आणि चौकार दाखवला। पाठीमागे आपण पाहतो स्टंटच्या, धावा इथे मिळतील 4। फाईन ओके, गावाची चर्चा का असते मी तुम्हाला सांगेन। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी जेव्हा जेव्हा हा संघ अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असो, अगदी आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी होतात बाद, व्हाट अ कॅच। प्रतीक तरेला आपण पाहतोय अगदी पाठमोरा स्थितीमध्ये असताना एक अनोखा झेल त्याने टिपलाय। फलंदाज या ठिकाणी होईल बाद, पहिला धक्का लागलाय सागरच्या स्वरूपात। टीम जहनुमान हिनगाव संघाला या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर। सागर आपण चर्चा करत होतो डोकी टीमची, ज्यामध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळता येतं तेव्हा मी तुम्हाला कालच या गोष्टीची चर्चा केली की बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर तुम्हाला गटवारी पाहायला मिळते। मग अ ब क अर्थातच ए बी सी जे पोल असतात, ज्यामध्ये
क्रमवारी असते संघांची, ज्यामध्ये बी आणि सी मध्ये जनमान ढोके संघ खेळत असतो. सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये अग्रेसर असणारा हा एकच नंबर संघ आहे, जेणेकरून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये क्वालिफाईड टॉप 4 मध्ये हा संघ जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळत असतो तेव्हा तेव्हा आपला स्थान तिथे निश्चित करत असतो आणि त्याची चर्चा ही संपूर्ण बदलापूर वांगणीमध्ये होत असते. जनमान क्रिकेट संघ ढोके आज तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं चालू, प्रतीकला मिळते सफलता आणि आता आपण पाहतो या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक कंप्लीट झालेला आहे. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. प्रतीक पिसेकरचा आम्हाला जय माहिती देतात. पहिल्या षटकाचा बाजूविकेल संपत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 14 धावा आणि या षटकामध्ये पहिला चेंडू स्वेर आला तो प्रतीक तरेचा. गोलंदाज प्रतीक तरेला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने लाईन चांगली पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल होता. चेंडू बाटचा काही संपर्क नाहीये. खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता रोशन जाधवचा. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता कारण आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पिचिंग झाला आणि कव्हरच्या भरून हा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क होऊ शकला नाहीये आणि हा चेंडू डॉट आला. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. पहिला चेंडू दिशेपासून जरूर भरकडले परंतु आता मेरिट नुसार हे षटक त्याला हाताळावं लागेल. ऑन साइडला फटका चांगला आहे. पाठीमागे आपण पाहतोय कदाचित एकच धाव इथे मिळेल. स्ट्राइक रोटेट होत असताना बॅटच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळते. पंच दर्शवत आहेत की बॅटला स्पर्श करून बॉल पाठीमागे चालला. जिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे अगदी आपण पाहिलं तर प्रोटेक्शन अवेलेबल आहे. सुंदर व्हीवर रचना तुम्ही पाहतात. यष्टीरक्षक त्याच्या पाठीमागे आहे. फाईन लेग थर्ड मॅन शॉर्ट पॉइंट ही व्हीवर रचना आपण पाहतो. आता थोडस बदलाव करण्यात येईल कारण राईट हँडेड बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन हे कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. जेव्हा जेव्हा लेफ्टी राईटी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात तेव्हा तुम्हाला वारंवार हे चित्र पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये बदलाव चेंजेस. पंजांच्या पाठीमागे डीप स्क्वेअर लेग ला खेळाडू तैनात आहे. सीमारेषेलगत मिड विकेट लेग तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहिलं तर लॉंग ऑफ ला एक खेळाडू तैनात आहे आणि डीप कव्हरला एक खेळाडू तैनात आहे. डीप मध्ये अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. त्याच दरम्यान मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक धीरज पिसेकरला तुम्ही पाहतायत. धाव संख्या धाव फलकावरती स्थिरावली आहे. शॉर्ट पॉइंटला ज्युनियर मयूर पिसेकर वाखण्याजोगी षटक. काय स्पेल होता मयूरचा मागच्या मॅच मध्ये. इथे लाईन चांगली आहे. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. संपर्क नाहीये परंतु दिशा थोडीशी खराब आहे. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय अशोकजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज सज्जा प्रतीक तरे. आखो टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केला पलटवार. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या क्षेत्रामध्ये फाईन लेग क्षेत्राला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा बिग ब्लास्ट षटका. जांताराच्या बदलापूर संघ तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. अर्थातच उमेश सोनकर, कुणाल पेनकर, सागर देशमुख, इरफान यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. सागर देशमुखचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. अवघ्या 3 धावेने मालिकावीराचा किताब त्याच्या हातातून निसटला. श्री गणेश क्रिकेट संघ माणकुलीच्या स्पर्धेमध्ये तो खेळाडू तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. सागर देशमुख आपलं स्वागत आहे. 6 धावा इथे आला. षटकाराने धावसंख्येला एक वेगळी दिशा मिळते. 23 धावा 23. प्रतीक तरेचं हे षटक तुम्ही पाहतात आणि प्रतीक तरेच्या षटकामध्ये षटकार देखील. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 23 आहे. जनमान इनगाव बघा नक्कीच आपण पाहिलं तर दुखापतग्रस्त होत आहेत प्रतीक तरे जे गोलंदाज होते टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीने. आणि आता स्क्वॉड मध्ये चेंजेस करण्यात आले. 12th मान रितीश भोपीला
मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात आलाय. कंटिन्यू केलं जाईल षटक. षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2. या आपण प्रतीक पाण्याची पूर्तता करा. जणू काही पायामध्ये क्रॅम्प आला असावा आणि त्याच अनुषंगाने हा खेळाडू दुखापत ग्रस्त होत असताना रिटायर्ड हर्ट होतात. कंटिन्यू करू षटक क्रमांक 2. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल. 4 षटकांची मॅच आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा तुम्ही पाहतात. अंधार चषक 2024 मध्ये. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड होत असताना आपण पाहतोय धक्का क्रमांक 2 लागलाय. टीमचे हनुमान इनगाव संघाला फलंदाज फलंदाज तुम्हाला अवेलेबल असताना पाहायला मिळतील. कारण काही स्पर्धांमध्ये तुम्ही पाहिलं असाल तर नुकताच मानकुलीची स्पर्धा झाली. तिथे 5 षटकांची मॅच असताना 5 गोलंदाज कंपल्सरी वापरणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गोलंदाज श्लोकचा वापर करण्यात आलाय. सन्मान आदरणीय अशोकजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर ढोके दापिवली शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शंकरजी झाडबुके सर यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर आदरणीय सचिनजी जाधव साहेब सदस्य ग्रामपंचायत अंबेशिव बुद्रुक, आदरणीय प्रसादजी तामाने यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. जे समाजसेवक संयोजक आहेत जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे आणि आदरणीय बारकू भोईर यांचे या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्रसादजी तामाणे साहेब जे संयोजक आहेत जिजाऊ शैक्षणिक संस्था समाजसेवक, आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन देखील केलं. महाराष्ट्राची जननी राजमाता जिजाऊ. षटक क्रमांक या ठिकाणी 2 संपन्न झाले. 2 षटकांचा खेळ संपत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 23 धावा. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक तरेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं षटक कंटिन्यू केलं ते श्लोकने आणि शेवटच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश आलं. इथे मात्र धावांवरती रोख लावण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करण्यात आला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11.50 ही गती आपण पहिले बॅटिंग करत असताना जनमान इनगाव संघाची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. 4 षटकांची मॅच. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन रोशन जाधव आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्राईक एंडला DK अर्थात दत्ता कडव मैदानामध्ये दाखल झाला. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. षटक क्रमांक 3 ज्युनियर मयूर पिसेकर बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज आहे. मागच्या मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांची मन ज्याने जिंकली तो गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफस्टम चेंडू पिचिंग झालाय. पंचांनी लाईन ओळखली आहे. अगदी आपण पाहिलं तर बॉल थोडस बाहेरच्या दिशेने होता. वाईट बॉल इथे दंडित करत असताना आमचे ऑफिशियल पंच गोलंदाज मयूर पिसेकरला ड्राईव्ह करत असताना कव्हर्सला आपण पाहतो हा फटका एक्झिक्यूट केलाय. जिथे क्षेत्ररक्षक प्रज्वल येतात चेंडू उचलतील फेकतील. या दरम्यान एकच धाव मिळेल. चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया अत्यंत महत्त्वाच्या कराव्या लागतात. आणि एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते डीप मध्ये प्रज्वल खडक बाण कडून. इथे मिळते सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची टोटल स्कोर कार्ड वरती 25 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना एक धाडसी निर्णय घेण्यात आला ऑस्ट्रेलियन पद्धतीने. जणू काय आपण पाहतोय येलो कलरची जर्सी जनमान इनगाव संघाची आहे आणि हा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. नाणेफेकीच्या जोरावरती प्रथम आम्ही बॅटिंग करू आणि अगदी आपण पाहतोय DKच्या बॅट मधून हा बॉल चाललाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेड्यूल आहे
जे अंपायर्स देखील ऑफिशियल, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये दहाडत असताना काय जबरदस्त फटका त्याने एक्झिक्यूट केला. एलिव्हेशन मिळालं, टायमिंग प्रॉपर होतं, सर्व काही गोष्टी जुळून आल्या आणि ते फलंदाज डीकीच्या बॅट मधून आला षटकार. धावा इथे मिळाल्या 6, त्यानंतर अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या रूपाने आली आहे आणि आता संघाची टोटल 32 धावा फलकावरती आहेत. ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू ड्राइव्ह करत असताना स्कोर ऑफ द विकेट. चेंडू दणदण करत डीप मध्ये चालला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. सन्मान आदरणीय बलिराम कुंडिलकर यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. जे आमचे वराडेचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आमदार चषक 2024 मध्ये. गोलंदाज मयूर षटक क्रमांक 3 मध्ये 33 धावा फलकावरती आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन रोशन जाधव ऑन स्ट्राइक. यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मधून बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस आपण पाहतोय तो गॅप देखील शोधलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4-4-4. आणि आज नेरळ नगरीमध्ये तुम्हाला जत्रेचा उत्सव पाहायला मिळेल. तमाम नेरळकरांकरिता ही अभिमानाची गोष्ट असते आणि अगदी आपण पाहिलं तर मग ठाणे रायगड या दोनही जिल्ह्यातील सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. जो सटवाईचा जत्रेचा उत्सव आहे आज 12 जानेवारी, अत्यंत चांगला दिवस आणि या चांगल्या दिवसांमध्ये तुम्हाला तो उत्सव नक्कीच पाहायला मिळेल. राजेश भोईर नक्कीच आपण पाहतो नेरळ नगरीला बिलॉंग करतात आणि कदाचित आपण पाहिलं तर आज ते देखील उत्सवापासून थोडेसे दूर असेल. क्रिकेटवरती असणारं प्रेम, ऑफिशियल कामाची जिम्मेदारी. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने पुन्हा एकदा हा बॉल चला तिथे क्षेत्ररक्षक सज्ज, चेंडू अडवतील, गॅदर करतील, फेक होईल, तोपर्यंत 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या धावा फलकावरती आता वेगाने पुढे सरकतीये. जर्मन इनगाव संघ तुम्ही पाहता प्रथम बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या डावामध्ये जिथे 4 षटकांची लढत आहे, चांगली धावसंख्या बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि एक चांगलं टार्गेट ते सेट करतील यात मात्र शंका नाही आहे. हा देखील चेंडू खराब आला. गोलंदाज ज्युनियर मयूर पिसेकरला तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 40. आता एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो जर्मन इनगाव. ऑन साइडला व्हाट अ शॉट, बॉल चाललाय बीड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते त्याच्या आबाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार ठोकलाय. संघ म्हटला ना, इनगाव गाव म्हटलं तर एकंदरीत 3 संघ या गावातून खेळत असतात. मग सिद्धिविनायक इनगाव, श्री गणेश इनगाव आणि आता हा खेळणारा संघ जर्मन इनगाव. इतके खेळाडू त्या गावामध्ये. अगदी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने अंबेशिव नगरीमध्ये तुम्ही जाल तिथे तुम्हाला एकंदरीत 6 ते 7 संघ पाहायला मिळतील लीग मध्ये. आणि तसंच हे देखील गाव तुम्ही पाहतात अगदी जास्तीत जास्त खेळाडूंचा भरणा असलेला हा गाव आहे इनगाव. आणि ज्यामधून आता जर्मन इनगाव संघ मैदानामध्ये खेळतीये. एकंदरीत षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. 46 धावा फलकावरती आहेत. रोशन जाधवला माहिती आहे जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण ज्या रोशन जाधवने काल मॅच विजय संपादित करून दिला कालच्या मॅच मध्ये, तो रोशन जाधव अद्याप मैदानाच्या आतमध्ये सलामीला येत असताना एक अत्यंत चांगले पार्टनरशिप बिल्टअप ते करतायत मैदानाच्या आतमध्ये दत्ता कडव यांच्या समवेत. दत्ता कडवचा विचार केला तर 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू आलाय. वैयक्तिक 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने देखील दिलंय या मॅच मध्ये. पहिला चेंडू गोलंदाज स्वप्नील भगतचा या ठिकाणी निर्धाव येत असताना चेंडू पडल्यानंतर थोडस कमी उंचीचा चेंडू पाहायला मिळाला. अत्यंत मेरिट नुसार गोलंदाजी करत असताना आपण पाहतो षटक क्रमांक 4 हे स्लॉगवरचं स्वप्नील भगत हा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. हा देखील चेंडू आलाय डॉट.
आता मात्र अक्षरशः धाबा थांबवल्या जात आहेत. मी तर म्हणेन दत्ता कडव स्पॉट कडे पाहत राहिले. चेंडू पडल्यानंतर किती भन्नाट वेगाने एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडू डॉट आलेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. तंतोतंत हे षटक हाताळलं जात आहे स्वप्नील भगतच्या माध्यमातून. कारण निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर धावा कमी आल्या तर एक कमी धावांचा टार्गेट सेट होईल. जर या षटकामध्ये धावा आल्या तर एक मोठं तगड आव्हान असेल ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघासमोर. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. आपण आपण पाहतोय एक सिंगल धाव आली. कदाचित आपण पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने धाव येत असताना दत्त कडाव एक सिंगल धाव एकवटली. रोशनला स्ट्राईक हवी होती ते त्याला मिळतीये. शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत. धाव संख्या राहुल कबती आहे 47 धावा. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. अगदी आपण पाहिलं तर वेगळ्या हाफ मध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसामध्ये एक मॅच पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. त्यामधून चालू असलेला सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 चालू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. मोठी दरी होती त्याला भेदून दुभागून बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला बीट करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील 4. धावेने 51 धावा एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो जनमान हिनगाव संघ. का बॅटिंग करतात ऑन साइडला आपण पाहतो. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय. निरंजन पिसेकर येतात चेंडू खाली. इथे एकच धाव घेण्याचा प्रयत्न परंतु दुसऱ्या धावेसाठी कॉल झालाय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. विकेटचे त्याग करत असताना आपण पाहिलं तर दत्ता कडवला परतावा लागेल. SET OUT फलंदाज बाद. आपण बनारस धावा संख्या राहुल कबती 52 धावा आहेत. काही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. ऑन साइडला फटका चांगला आहे. ताकदीचा वापर करत असताना टायमिंग देखील प्रॉपर आहे. रोशन जाधवच्या बॅट मधून सक्सेसफुल पॉवरफुल शॉर्ट टर्म पुलचा फटका होता. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार शेवट गोड केलाय आणि 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 24 बॉल मध्ये. टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघासमोर. या ठिकाणी शुभ सन्मान आपण घेणार आहोत. या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालंय ते आमचे आदरणीय शंकरजी झाडबुकी सर ढोके दापिवली शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचा आपण विशेष सन्मान करू. या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय हेमंत अशोक भोईर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका यांच्या वतीनं हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. आदर्श शिक्षक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी झाडबुके सर यांचा हा विशेष सन्मान या मंचावरती होत असताना जे मुख्याध्यापक आहेत ढोके दापिवली या शाळेचे. यानंतर आदरणीय सचिनजी जाधव साहेब सदस्य ग्रुप ग्रामपंचायत अंबेशिव बुद्रुक हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करू. मी विनंती करेन हेमंत भोईर साहेबांना आपल्या शुभासे याही मान्यवरांचा सत्कार करायचा. त्यानंतर आदरणीय प्रसादजी दशरथ तमाणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजसेवक आणि संयोजक जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दादांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय हेमंत अशोक भोईर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका ग्रामीण विभाग यांच्या वतीने हा विशेष सन्मान या ठिकाणी होत असताना हा सन्मान आमचे जाणता राजा बदलापूर संघाचे
खंदे समर्थक पाठीराखे आदरणीय प्रयेशजी साणे यांचा ठिकाणी आपण विशेष सन्मान करू। त्यांचा विशेष सन्मान होईल। यानंतर भरत दादा यांनाही विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करायचा आणि जे खास करून वराडेवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बळीरामजी कोंडिलकर यांनाही विनंती आहे की आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार या स्पर्धेच्या वतीने करायचा आहे। हेमंत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान प्रयेशजी साणे यांचा। त्यानंतर भरत दादा यांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि बळीरामजी कोंडिलकर यांना विनंती आहे की आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा। जाऊया मागच्या दिशेने 58 धावा बनवण्यात आल्यात आणि 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय। ते टीम ध्रुवीश 11 मरगू बदलापूर संघासमोर येणारे 24 बॉल 59 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। निरंजन पिसेकर आणि प्रतीक पिसेकरला तुम्ही पाहत आहात। खेळाचं दुसरं सत्र चालू होईल। कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन आपण करू। या ऐकूया पुन्हा एकदा डोंबिवलीचा एक दमदार आवाज आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशनजी संते सर यांना धन्यवाद। थँक यू सो मच मॅडी। 59 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीम समोर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी चे कार्याध्यक्ष सन्माननीय दिनेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 59 धावा बनवायचे आहेत। स्ट्रायकिंगला फलंदाज निरंजन आहेत आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी होते। बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आलेत। रोशन जाधव आहेत गोलंदाजी मार्क वरती। या पहिल्या षटकामध्ये लक्ष खूप मोठं आहे। एक चांगली सुरुवात करावी लागेल। लोअर फुल टॉस चेंडू होता त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत। प्रतीक पिसेकर थोडीशी नाराज होत आहेत कारण की निरंजन ने सलग 3 चेंडू डॉट बॉल खेळलाय। खराब बॅटिंग खराब सुरुवात। ध्रुवीश 11 बदलापूर या टीमच्या माध्यमातून डान्सिंग डाऊन द विकेट। धावबाची संधी असेल स्वतःची विकेट सॅक्रिफाइस करावी लागतीये। निरंजन बॅक टू द पवेलियन लागतोय। हा पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या संघाला। अनिकेत कुलकर्णी येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती। पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी रोशन जाधव करतोय। अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कारण की 59 धावा बनवायच्या आहेत। पहिल्या सामन्यामध्ये 48 धावा फक्त 3 षटकांमध्ये बनवल्या होत्या ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने आणि सलग आलेत हे 5 चेंडू डॉट। या स्पर्धेमधील पहिलं मेडल षटक फेकेल का हा गोलंदाज रोशन जाधव। बॅटची कडा आहे झेलची शक्यता असेल आणि या स्पर्धेमधील हे पहिलं मेडल षटक फेकतोय गोलंदाज रोशन जाधव। धावसंख्या आहे 2-0। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा बनवायच्या आहेत। 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज। हमारे चैनल टेनिसक्रिकेट.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। आदित्य कडव, दत्ता कडव यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि खूप चांगली कामगिरी या संघाने केली आहे। दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आहे दोन दिग्गज संघांमध्ये। पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय अलोंग द कार्पेट, चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश झाली आहे। धावसंख्या आहे 2-1, अजूनही 58 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। 17 चेंडू शिल्लक। स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश पिसेकर, बॅटची कडा आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने। दत्ता आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता करतोय या चेंडूवरती आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती आहेत। संत आणि सावध सुरुवात केली आहे ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने। ज्या बदलापूर संघाला बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये 59 धावा आणि पहिलं षटक मेडन षटक फेकलं गोलंदाज रोशन जाधवने। आणि त्यानंतर आपण पाहतोय संघर्ष सुरू आहे, एका धावेसाठी झगडावं लागतंय। चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल। बॅटची कडा आहे आणि हा झेल ड्रॉप केलाय। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। जीवनदान मिळतंय फलंदाज नितेशला। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 4 धावा धावफलकावरती आहेत। स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत कुलकर्णी जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय। क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। फुल टॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय। शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहेत दत्ता, स्वतः जात आहेत दत्ता कडव आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय गोलंदाज सुरेश कडवने। सुरेश खूप चांगली गोलंदाजी करतोय। एरंजड आणि जांताराजा बदलापूर या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना। विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉस साठी या। ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून चेंडू जातोय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। पन्नास धावांची अजूनही गरज आहे। चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल। या फटक्यांची नितांत गरज आहे ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर या संघाला। 59 धाव बनवायचे आहेत। 13 चेंडू आणि बनवायचे धावा 50 या सामन्यामध्ये। हा सामना जिंकण्यासाठी या पुढील सामना आहे एरंजाड विपक्ष जांताराजा बदलापूर। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे। या पुढील सामना असेल एरंजाड विपक्ष जांताराजा बदलापूर। यानंतर आपण 8 संघ इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। फुल टॉस आहे, बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत वायडिश लॉंग ऑनला,
काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती रोशन जाधवने हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. मयूर ग्रुप बदलापूर या टीमला. बदलापूर संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. सो मच. सनी येत आहेत जे कॅप्टन आहेत एरंजड या टीमचे. आणि दुसऱ्या बाजूला जांतराजा बदलापूर या संघाचे संगणक येत आहेत. टॉस आपण करूया. दिनेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत दिनेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 50 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अनिकेत कुलकर्णी आणि स्वप्नील भगत ही जोडी आहे. आणि गोलंदाज सागर येतोय. जर या षटकामध्ये 20 ते 25 धावा आल्या तर नक्कीच कमबॅक करेल ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर नक्कीच या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल इनगाव संघ. अपिश अँड पनिश ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संख्या 4 ने पुढे जाईल. 13 या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून. अनिकेत कुलकर्णी ऑन स्ट्राइक. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. ऑन साइडला लॉफ केलाय इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलंय गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करतोय या मॅच मध्ये. या फटक्यांची नितांत गरज आहे. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमला. 10 चेंडू आणि बनवायचे धाबा 40 या सामन्यामध्ये. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस करूया. दिनेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. आक्रमण चढवलंय गोलंदाज सागर वरती. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु मिस टायमिंग आहे. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत क्षेत्ररक्षक. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 21 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. एरंजड या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या पुढील सामना एरंजड विपक्ष जांतराजा बदलापूर. अनिकेत ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा मिस टायमिंग.
क्षेत्ररक्षक आहे, जज करताय. चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न केला होता. अमोल होते, डीप मिड विकेट वरून आले होते मिड विकेटला आणि खूप चांगला प्रयत्न हा झेल पकडण्याचा केला होता. तोपर्यंत मिल्टीला 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 धावा जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक, 8 चेंडू आणि बनवायचे धावा 36 या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू आहे, पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 24, जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 35 या मॅच मध्ये. फ्रीट आहे, राजेंद्र भोईर सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि कुणाल पेनकर हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. फुल टॉस आहे, फ्रीट आहे आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. मी आधीच म्हटलं 20 ते 25 धावा जरी आल्या या षटकामध्ये तर नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करेल ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ. आणि बदलापूर संघाने कमबॅक केलाय. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. आपल्या नावाला साजिशी कामगिरी करतोय फलंदाज अनिकेत कुलकर्णीने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय. जोपर्यंत अनिकेत कुलकर्णी असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमच्या. 7 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. गतीमध्ये परिवर्तन, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळल्याने चेंडू थोडासा उशिराने आला. चेंज ऑफ पेस आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30, जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. कारण की प्रचंड अनुभव आहे. गेली कित्येक वर्ष इनगाव या टीम साठी सातत्याने तो क्रिकेट खेळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे स्वप्नील भगत आणि त्याला साथ देतोय अनिकेत कुलकर्णी. सहा चेंडू बनवायच्या धावा. 29 लाऊड अपील केली होती LBW ची आणि अपील फेटाळली. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. मिळते 1 धाव. धावसंख्या 31. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 4 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल अनिकेत कुलकर्णीला. हा सामना जिंकण्यासाठी ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीम समोर हे समीकरण आता मात्र कठीण झालंय. प्रत्येक चेंडूवरती
मोठा फटका मारावा लागेल, प्रहार करावा लागेल. या सामन्यामध्ये अनिकेत कुलकर्णीला षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 28. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप, लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. 4 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज आहे. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जरी 4 षटकार लगावले तरी सामना जिंकू शकत नाहीयेत ध्रुवीश 11. बदलापूर संघ फुल टॉस आहे. मिस्टामिंग स्ट्रोक, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एरंजाड या टीमने टॉस जिंकलाय, त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. लॉंग ऑनला झेल पकडलाय, परंतु नो बॉल आहे. 9+1 मिळतील या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 धावा, जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक आहे, परंतु जर अशी गोलंदाजी केली तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी करेल. तो म्हणजे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 34. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 3 लीगल चेंडू सामना फिनिश होईल आणि पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी आणि त्याला पाठवलाय फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार. परंतु पंच संघांना रिव्ह्यू नाहीये बघा. यस, अंपायर कॉल आहे, पंचांचा हा रिव्ह्यू आहे. तर आपण चेक करूया. tenniscricket.in ची संपूर्ण टीम इथे सज्ज आहे आणि प्रशांत पवार असतील आमचे ऑफिशियल ऑपरेटर, अपडेटर आमचे दीपक खाडे, त्यानंतर आदित्य कडव आहेत जे भरपूर आनंदित आहेत कारण की त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. आणि A1 कॅमेरामन आमचे विघ्नेश धुळे. 9 चेंडू आहे, 2 बीमर चेंडू फेकलेत आणि त्यामुळे गोलंदाजी करू शकत नाहीये दत्ता कडव या मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये कमबॅक केलंय ते म्हणजे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने. कारण की 3 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज या मॅच मध्ये. तीन चेंडू आणि बनवायचे धावा 20 या सामन्यामध्ये. खराब गोलंदाजी केली दत्ता कडवने, 2 बीमर चेंडू फेकले आणि त्यामुळेच पंचांनी दंडित केलंय. न्यू बॉलर, नवीन गोलंदाज रमेश कडव. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे. फुल टॉस चेंडू आहे, परंतु फ्रीट आहे. झेल तर पकडलाय, फ्रीट वरती फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. रमेश गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे
आणि त्याला ऑन साईडला खेळतायत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. खूप मोठा विजय मिळवलाय इनगाव संघाने या दुसऱ्या सामन्यामध्ये. बलाढ्य ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमला पराभूत करून संघ दाखल होईल का, तो म्हणजेच पुढच्या फेरीमध्ये. कारण की कालचा दिवस गाजवला कासगाव संघाने. यस, फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलं अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे इनगाव संघाने. इनगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर टीमचं. पुढील स्पर्धेसाठी आपण देऊया बदलापूर टीमला शुभेच्छा आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देऊया आपण. इनगाव संघाला लाईनअप करायचं आहे. शेक हँड करा आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या सामन्यामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या 26 धावा आणि सेकंड इनिंग